तर मित्रांनो, माझं नाव निरंजन. तर आपण या ब्लॉगचं नाव चालू करतो आहे. नवीन ब्लॉग करतो आहे, काहीतरी करायचा विचार केला आहे. चड्डी ब्लॉग, चड्डी बाबाच्या मी चड्डीवरती, मी फुल एकदम चड्डीवरती आलो आहे. तर मित्राकडे चाललो आहे आता सध्या. बघतो काय होईल, कारण माझ्या घरात पण कोण नाही, त्याच्या घरात पण कोण नाही. दोघं पण मस्तपैकी जरा एन्जॉय करू, चिल करू. बोलो काय टाईमपासला नाही, बोलो ब्लॉग करून ठेवूया. तुम्हाला पण दाखवू काय करतो आम्ही दोघं मिळून. एक एन्जॉयमेंट वेगळी आमची. चला मग त्या घराकडे चाललो आहे. जसं की बघू शकतात, आता इथे घनसोलीला राहतो. बघू आता. बोललेलो मित्राच्या घरी चाललो आहे, आलो आहे त्याकडे पोचलो आहे आपण. हे बघा त्याचे नीना देवी, नीनाई देवी, काय नाव भारी ठेवलं आहे, नीनाई देवी काय माहिती. त्याची बिल्डिंग तुम्हाला दाखवतो मी. श्रीमंत आहे भाई आपला, भाई एकदम पैसेवाला आहे. लक्ष्मी बोलतो आम्ही त्याला आमची. हे बघा नवीन बिल्डिंग बाहेर स्वतःची एक फ्लोर आहे भाईची आपल्या. चल त्याला आवाज देऊया आता. अरे आहे की नाही, हा शपथ गाडी आहे. हा चला, गाडी पण आहे आपल्याकडे. हर्ष बघूया येतो की नाही. मित्रांनो तो येतोय खाली, त्यावेळी तुम्हाला आउटफिट दाखवतो. आउटफिट ऑफ द डे बघा. तुम्ही शॉक होते की पोरं काय करतात घनसोलीतलं. दिसतंय चड्डी ऑफ द डे आउटफिट आहे आपला. बाहेर बघतो आपण कोण माणूस आहे कोण आहे. नुसतं कधी पण आहे ना, कधी पण या, कधी पण काही पण असू दे. हा एक तर झोपलेला असेल, नाहीतर हा आतमध्ये त्या बाथरूममध्ये पासला पडलेला असतो. बस बाकी काय नाही, काही गरजच नाही बाकी कोणातली गोष्टीची. तसं एकदम घामटलेला आता मी, कारण ऊन काय पडते तुम्हाला काय सांगू. या ऊन खूपच आहे. आलाय वाटतं आपला मित्र आता. अरे कपडे विसरलो यार, एकदम सजून आहे. जसं की बघू शकता बघा. अरे एकदम गोंडच दिसतो रे हा. 3-4 बल्ल्या पाडल्यात. ब्लॉग सुरू केला भाऊ मी. ब्लॉग करणार मी आज. फुल चमक छोलो काढतोय आता आपली. थोडा आपला लफडा झालेला, मी मगाशी गायब झालेलो, सॉरी त्याबद्दल. आपला मित्र होता ना त्याच्या गाडी आली, तो चक्कीवाल्यासोबत जरा लफडा झालेला आपला. हा चक्कीवाला आहे, त्यांनी पुढे गेला दिसतो. हा चक्कीवाला आहे, त्यासोबत जरा आपला लफडा झालेला. दळण देत नव्हता आपल्याला, नको चुकीचं नाव बी आपल्या सांगत होता. बघू आता मित्र आपल्या त्यांच्या वडिलांना सोडायला गेले आहेत. बघू आता काय करतोय. ह्या चड्डी ब्लॉगची सुरुवात एकदम मॅटरने झाली आहे. छोटा मोठा मॅटर पण सुरुवात झालेली आहे. धडाकेबार सुरुवात झाली आपली. त्याच मी थांबलो आहे एका सावेची वाट बघतोय, मला सोडून गेला आहे. बघू काय ना काय नवीन ब्लॉग आहे. सध्या तर काही सुचतच नाही बोलायला, कसं बोलायचं काय बोलायचं काय करतोय. हसायला तर खूपच येते. माणसं एवढी बघतात आईच्या गावात शिर्डी. एक काचाकुचकुच आला आपला मित्र, आलेला दिसतो आता. आला जसे की मी बोललो चड्डी ब्लॉग. आपला मित्र हे अरे कसला बरबटलेला रे तू. ब्लॉग मध्ये येणार नाही तुला, विसरलेला भाई आपल्याला. चला आता आपण बघू काय करायचं ते. आपण नाश्ता करू. वेळेनुसार तर असं वाटतं आता आपला नाश्ता बरोबर आहे. नेहमीच्या स्पॉटवरती जाऊया का. बालाजी बाई, तुम्ही कधी घनसोली आले ना, स्टेशनपासून जवळ स्ट्रेट जायचं, ते बालाजी डोसावाला आहे. कोपरखाण्याचा बालाजी जाऊ. चल नवीन बालाजी ट्राय करू. रोज काय तेच खाऊन आम्ही करणार आहे. पेट्रोल पण भरायचं आहे. चमक चोलोला विंक अँड राईस. बापरे, आज थोडी गाडी चालवण्यात आली आली. बाई धावली जिम 2 दिवसापासून भेंचोत काय गेले नाही. आजचा 4था दिवस आहे. आट्याला भरले. मंडेपासून जाऊ. शिवाय नाही द्यायचे. पारंपरिक बल्ल्या बल्ल्या चालू आहेत भावा एरियामध्ये.
गाईस थोड्या वेळ तुम्हाला मी आता कॉन्टॅक्ट करतो. बघू आता पुढचा प्रवास आमचा कसा आहे. कॉन्टॅक्ट नाही रे, अपडेट. अरे अपडेट बस काय भाई. महाराष्ट्र विषय खोल. गाईस सध्या आपण आता कोपरखारेला पोचलो आहे. बघतो इकडे आता ठरलं आमचा बालाजीला काहीतरी खाऊ. हा मिळतो बालाजी तेव्हा हा सह्याद्री हॉटेल. सह्याद्री आपला श्रीमान भाऊ इथे आलेला आणि जस्ट छोट्याशा एवढा जवळ आला पण आम्हाला भेटला नाही ना. दिल तुटला आमचा, दिल तुटला. जवळजवळ एवढा जवळ आला आमचा. इकडे आम्ही क्रिकेट खेळतो. हा ग्राउंड आहे का तो? ऐकत नाही का आता? ऐकत नाही. यूट्यूब बर्गर पण सुरू केलं. यूट्यूब का भावा ऐकत नाही आता. कोण बर्गर? एका बर्गरसोबत एक ब्रेक फ्री. काय? एका बर्गरसोबत एक बर्गर फ्री वे. ब्रेक बोललो ना मी. सवय नाही यार कॅमेरामध्ये बघायची. असं ठीक काढण्यात दिसतो मी वन साईडमध्ये. कॅमेऱ्यात बघायचंच नाही. अरे कट्या बघू मग एरिया. कॅमेऱ्यात बघायच नाही. आता बघ आपण तुम्हाला आम्ही कोपरखारेमध्ये पोचलो आहे. बालाजी श्री बालाजी डोसा सेंटरमध्ये आलो आहे. लावकी तिथे लाव कोपऱ्यात. छान आहे ना. रूप राप लिंबू आहे लिंबू. रोज पाट्या. आज मला खर्च करून पार्टी भेटणार आहे. त्याचं की डोसा होणार आहे आमचा. त्यामध्ये मी नुसता 75 रुपये देणार आहे. बाकी सर्व तो देतोय. त्याला एक बल्ल्या भेटली आहे म्हणून. बल्ल्या माहीत असेल तर बल्ल्या मी पोरींना बोलतो. चड्डी ब्लॉकची सुरुवात नाश्त्याने. इथेच का? ऐसी मेनू आता श्री बालाजी. त्याचाच बालाजीवाला वाटतं. हां दादा बघू मेनू आला जसं की समोर मेनू बालाजी डोसास. काय आहे का चांगलं? हां 80 रुपये 90 रुपये स्वस्त इथे. नाही मैसूर आपण मैसूर मसाला खातो. मैसूर हां ते मैसूर मसाला काय खायचं? मैसूर मसाला होऊ दे राडा. आणि काय पाहिजे? शेजवान मैसूर मसाला. तू शेजवान खाल्लेलं ना त्याला काय बरोबर नाही लागलेलं आहे? बरोबर लागेल. मला नाही वाटत. बघे एक मैसूर मसाला एक शेजवान फिक्स पाहिजे. आम्ही मैसूर मसाला एक शेजवान खाणार आहे आता. बघू कसं काय होतं. बघतात नवीन मित्र भेटला अजून आम्हाला. नांडू काय नांडू आई आहे. आळू. अरे आई ना बाई. ए हात नका लावू खाणार आहे. शी यार त्यांना उचला कोणतरी. एक ना वेट मर्डर. चटणी खायला काढली असती ना थोडी त्याला मी. ठीक आहे. वाईप बघा फ्रायडे आहे ना तू. फ्रायडे आहे ना तू. फ्रायडे आहे ना. 40 रुपयेच देणार म्हणजे मी. हा 40 का 75 देणार फक्त. एक स्प्राईटचे. नाही स्प्राईट तुझ्याकडे बरोबर आहे. तुझे द्यायचं तुझी स्प्राईट घे ना. ठीक आहे स्प्राईट घेऊया आता आपण. भाई एक स्प्राईटची बॉटल आहे ना. नुसता खर्च करतोय बँकेमध्ये. नुसता 100 रुपये उरले त्यामध्ये पण माझी घेतोय. कधी आयुष्यात पैसे येणार काय माहिती. ब्लॉगला एडिट करा पैसे होते माझ्याकडे. बोललो आपण बालाजीमध्ये आलो होतो. आपला नाश्ता आला बाबा. हा माझा मैसूर डोसा. मैसूर मसाला डोसा. आणि हा एक तांबडे शेजवान मसाला डोसा. चव घेऊन बघू. चव घेऊन बघू. चव टेस्ट आहे. चव टेस्ट. सोड मोबाईल थांब जरा. चव टेस्ट घ्या तू. चव टेस्ट आहे. चव टेस्ट तू पण घे. मला पण दे जरा प्रेम. बाप घेऊन एक नंबर आहे. हा एक नंबर.
घनसुली आला ना घनसू नाव तू कोकण खायला तू इथे बालाजीचा खा एक नंबर. हा माझा खातो म्हणजे ते मला परत कॉन्टॅक्ट करतो. आम्ही आता खाल्लेला डोसा पोट तुझा फुल एकदम मस्त आहे. एवढा तरी ते भरून दिलेलं ना भाजी आईच्या गावात मैसूर ते तरी भाजी नाही तिथं एकदम पोट भरून झालं. काय करायचं विचार करतो. आज मला घरी सोडशील ना चार्जिंग बोलणं चार्जिंग नाही. संध्याकाळी भेटू आपण. मला पाणी सोडायचं आहे रात्री तुझ्या घरी जातो ना नाही मला. तर मित्रांनो आता भाऊ आम्ही कसं कंटिन्यू करतो रात्री तुम्हाला आता किम्प्लेक्स घनसोलीचे हो पल्ल्या काय ऐकत ना भावा तुझ्या कॉलेजची त्या पल्ल्याला आहे आता बंद आहे. हे कुठलं चालू हेडफोन बनायला आता मोबाईल बंद करायला. भेटूच काही क्षणांनी तुम्हाला. तो मित्रांनो जसं की बघू शकता आपण माझा कार्ड परत ब्लॉगची सुरुवात झाली अशा प्रकारे. सर्व कामं बिमं आटपली मी त्यांनी पण त्याची कामं आटपली आहे. परत त्याच भंगीसोबत ब्लॉग कंटिन्यू करतोय मी. आणि असं हे नल्ला गाणं गातोय तो नल्लं नाही तसं खूप फेमस झालं ते. शिवाय काय बोलायचं ब्लॉगला बोल काहीतरी बोल. हां मी गोराच आहे बापड्या. भावा राहू दे. आयुष्यात जेव्हा असं नाही बोलायचं की तू ब्राईटनेस वाढवली आहे. आयुष्यात जेव्हा पोरगी येते तेव्हा माणूस हा काहीतरी चांगलं बोल. डायलॉग ब्लॉगमध्ये असणार. ब्लॉगमध्ये तुला सांगायचं कोणती गोरी पोरगी आली तुझ्या आयुष्यात ते हो एवढे डिटेल नको. देऊया आपण एवढे डिटेल आय डी सोबत मेन्शन करूया. काय बोलतात भावा नको ऐक हा घनसोलीत ना गर्दी खूप आहे हा. तर आमचा घाटकोपर पण परवडला आम्हाला. चला निघूया आता. चल लोक जातात बाहेर. तुम्हाला सांगितलं ना आम्ही कुठे सध्या चाललोय ते आता सांग. हॉटेलमध्ये चाललोय. हॉटेलमध्ये जाम पैसे उधळायला लागलोय. नाही ही पार्टी पप्पन करू. हां ओके. तरी पण आम्ही सकाळी खातोय आम्ही संध्याकाळी बाहेर खातोय. काय विषय काय माहिती आम्ही नुसता बाहेर का काय विषय काय घरातले नाही. हो हा विषय आहे की घरातले नाही. तरी पण घरातले नसले तरी आम्ही एक टाइम बाहेर खायलाच लागलोय. जर उचल काय विषय नाही आता. एक मिनटं थांबा फक्त एक मिनटं. बघू शकता मी आता चाललोय. चार्जर बिर्जर सर्व घेऊन नुसता पळापळ करतो इथे. उद्या हे मंडेपासून जिम कंटिन्यू ना. येस कबड्डी नाही तर उद्या जाऊया काय स्ट्रीमिंगला. गप लवडा ते आलं अगोदर द्यायला लागतं. कधी अगोदर अरे 2 हफ्ते अगोदर सांगायला लागतं. शी यार ते एवढे पैसे भरतोय आणि ते काय स्ट्रीमिंग विमिंग काय नाही. जिमचा वांदा लागलाय. बघूया ना भावा मला चटका बसला कसला वाईट. कसला चटका? स्कीम मध्ये गेलो तर दाखवलं तिला चटका. हा 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 नाचायला एकदा जाऊया आपण. मला जायचं काय दुरात काय दिसत नाही ना जिम करायची आणि इथे जायचं जिम घ्यायची. काय नाही मित्रांनो एवढं समजू नका. एवढी काय मोठी जिम नाही आमची. पब्लिक जिममध्येच जातो आहे आम्ही. छोटी जिम आहे बाबा. आम्ही पण तसेच आहे जसे तुम्ही आहेत. अरे चल काय लावतोय I10. सध्या आयुष्यात कुठे फिरणंच नाही होतं. नुसतं एक गाडी तर 2 गाडी. पण लवकरच तुमचा भाऊ लोणावळ्याला जातोय एकविरीला. त्याचा पण ब्लॉग येणार. तिकडचा पण ब्लॉग येणार. आता नुसता ब्लॉग करणार नुसता ब्लॉग. बस तुमचा सपोर्ट राहू द्या आमच्या ह्याच्यावरती. वल्ल्या डिमांड टाकतो. डिमांड आमच्या घनसोलीचा डिमांड बघा. राप डिमांड दाखवला घनसोलीचा युनिव्हर्सिटी. तेव्हा जेव्हा स्वस्त आहे बेटा 76,000 मध्ये सगळं काही. द्या घे घराची सामान करा राणा. आमची शॉर्टकट मारतोय. पेट्रोल पेट्रोल इकडे आहे.
बाई मी सगळ्या चाव्या घेऊन आलोय घरच्या त्या पाण्याच्या. दिवसांची वाट नसते काय पण बोल. चला बघूया आता मंडळी 2 मिनटासाठी मी ब्लॉग थांबवतो. मला लगेच अपडेट करतो काय होणार आहे. अपडेट आला शब्द अपडेट करतो तुम्हाला मी. चला येतो. हे बंद अरे काय केलं काय. तुम्हाला अपडेट करायचं राहिलं. आम्ही जेवलो. आम्ही पोट भरून जेवलो. आम्ही हॉटेलमध्ये जेवलो आणि मी आता जस्ट घरी पोचलो. रात्रीचे वाजले. घडी कुठे आहे? घड्याळ नाही आहे पण तुम्ही इथे बघू शकतात 2:21 झालेत आता रात्रीचे आणि आम्ही दोघं आता जस्ट घरी पोचलो आहे. अशा प्रकारे आता ह्याला पण अभ्यास करायचा आहे आणि मी पण आता बघा लॅपटॉपवरती काम करायला घेतोय. काम करते काय नाही. चला आता हा ब्लॉग बंद करूया आपण. आनंद वाटला तुमच्यासोबत. नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.